समाधी म्हटले त्याला संजीवन समाधी. हे ऐश्वर्य माऊलीचं, संप्रदायाचं ऐश्वर्य माऊलीचं नाही, केवळ आपलं खरं ऐश्वर्य, महाराष्ट्राचं ऐश्वर्य, आपल्या देशाचं ऐश्वर्य. माऊलींचा समाधी सोहळा. काय ऐश्वर्य महाराज समाधीचे अभंग वाचा, गोड वर्णन आहे. काय माऊली असते, काय काय माऊली असते. ब्रह्मादी कथेते करिता की पूजा कारिता श्री शेजा समाधीशी. ब्रह्मदेवादिक देव येऊन पूजा करत आहे. विस्तार करत नाही. समाधी सोहळा आपल्याला पाहायचा आहे आळंदीला. आपण जाणार आहेत सगळे, विस्ताराने ऐकणार आहेत. देव जगत पिता, जगाचा बाप आहे देव, पण त्याच्या डोळ्यात पाणी यावं, देवाच्या डोळ्यात पाणी यावं. देव रडले हो माऊली समाधीत जाताना, देव रडले. आता माऊली एवढं म्हणजे काय ऐश्वर्य असेल माऊलीचं. रुक्मिणी मातेनं विचारलं देवाला, देव म्हणे रुक्मिणी, हा योगाची योगी याचे ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्याशी, त्रैलोक्याला ज्ञानाची संजीवनी म्हणजे ज्ञानोबा. एकच योगी म्हणला जगामध्ये मी पाहिला, देव बोलतायत या जगामध्ये एकच योगी पाहिलाय म्हणजे ज्ञानोबा आहे. खरे योगी एकच योगी देखील काय वर्णन. हे ऐश्वर्य बरं माऊलीचं. बरं ज्यांची आयुष्यभर सेवा केली ते गुरु, ते श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, त्यांच्या डोळ्यात पाणी यावं आपल्या शिष्यासाठी, साधकासाठी. त्याच्यापेक्षा मोठं ऐश्वर्य साधकाच्या शिष्याच्या जीवनात नसतं महाराज, नसतं. तुम्हाला याचा अनुभव नाही तुम्हाला अनुभव. जेव्हा शिष्याच्या पाठीवर गुरुची हात पडते ना, त्याला सुख म्हणतात, त्याला समाधान म्हणतात, त्याला खरा आनंद म्हणतात. तिथं जे होतंय ते खरं सुख आहे. आणि त्या सुखाची अनुभूती आमच्या आम्हाला आलेली आहे. गुरूंनी हात टाकावी आमच्या पाठीवर. वा, तसं निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलींकडे बघून डोळ्यात पाणी आणावं. आणि शेवटी समाधीला जाताना ज्ञानोबरायांचा एक हात देवाने धरावा, दुसरा हात निवृत्तीनाथ महाराजांनी धरावा. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही, जातो ज्ञानेश्वर. हे ऐश्वर्य आहे समाधीचं. ही समाधी श्री आहे. देव एका बाजूला आहे आणि निवृत्तीनाथ गुरु एका बाजूला. काय अजून काय आणि माऊली समाधीला जात आहे. हे माऊलीचं ऐश्वर्य आहे, लक्षात ठेवा. हे संजीवन समाधी ही आहे, ही संजीवन समाधी आहे. बरं, समाधी ज्ञानोबा घेतात, विस्तार नाही, मला वेळ नाही सांगायला. संजीवन का म्हणायचं? समाधी माऊलींनी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्याच दिवशी नामदेवरायांना भेट दिलेली संजीवन समाधी. संजीवन समाधी माऊलींनी घेतल्यानंतर पुन्हा नाथ बाबांना ज्ञानोबरायांनी दर्शन दिले, दृष्टांत दिला. मोठी कथा आहे ही संजीवन समाधी. पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्ञानोबरायांचा दृष्टांत दर्शन आहे, ही संजीवन समाधी. त्यानंतर पुन्हा कितीतरी महात्म्यांना, मल्लाप्पा भास्कर महाराज म्हणून गेले, त्यांना ज्ञानोबरायांचं साक्षात दर्शन झालं, ही संजीवन समाधी. सद्गुरु जोग महाराजांना आमच्या माऊलींचं साक्षात दर्शन होतं, ही संजीवन समाधी. आमच्या सद्गुरु जयराम महाराज भोसले यांना माऊलींचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं होतं, ही संजीवन समाधी. आणि त्याच्या पुढे सांगतो, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले जे गुरुवर्य विठ्ठल बाबा बोले, कुरेकर बाबा, यांना सुद्धा माऊलींनी प्रत्यक्ष दृष्टांत दिलेला आहे. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.